नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. पनवेल तालुक्यातील खिडूकपाडा गावातील दत्त जयंतीचा उत्सव पनवेलसह नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. शेकाप महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास उर्फ अण्णा भोईर यांच्या माध्यमातून खिडूकपाडा येथे सालाबादप्रमाणे यंदाही दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी खिडूकपाडातील दत्त जयंतीला उपस्थित राहून दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतला. यानिमित्त भाविकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजनही करण्यात आलं होतं. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येनं शिबिराचा लाभ घेतला. सायंकाळी 8 वाजता VR प्रोडक्शन आणि प्रग्यास क्रिएशन निर्मित कुर्र मराठी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. सिने अभिनेत्री विशाखा सुभेदार, मधुरा रानडे, सिने अभिनेते पॅडी कांबळे, प्रियदर्शन जाधव यांच्यासह सिने कलाकारांनी भाविकांचं खळखळून मनोरंजन केलं. याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, नारायण शेठ घरत, प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बांदकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, कलाकार आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. प्रभू अण्णांचा, आता त्यांना अण्णा बोलतात, आम्ही प्रभूच बोलतो, अण्णाने कधी बोलले का. शेवटी आमचा शब्द आहे प्रत्येकाला प्रेमाचा. कोणी अण्णा बोलतो, कोणी शेठ बोलतो, काय बोलतो, पण तो मनाने इतका स्वच्छ आहे की ज्या पद्धतीने दत्त जयंती त्यांनी चालू केली तेव्हापासून दरवर्षी या प्रोग्राम मध्ये आणखी उत्साहाचा भर पडत आहे. विशेष करून सांगायचं म्हटलं तर तसं आता दादांनी सांगितलं का, जे बोर्ड एक्सप्रेसवेला लागले ते महाराष्ट्रावर त्याची प्रसिद्धी होत आहे. दत्त जयंती प्रत्येक गावात, खेडेगावात, शहरात प्रत्येक ठिकाणी होत असते. पण या दत्त जयंतीचा आगला वेगळा एक स्वरूप आहे, ज्याला त्यांनी आता सांगितलं का आदल्या दिवशी कीर्तन असतो, दिवसभर भजन चालू असतात, अन्नदान आहे, आणि या सर्व गोष्टी करत असताना तो आनंदात करतो. त्याला परमेश्वर निश्चितच चांगल्या प्रकारे यश देईल, याच्यात वाद नाही, आणि असाच उत्कर्ष कायम त्याच्या हातून घडत राहावं. सालाबाद प्रमाणे सर्व पक्षीय नेत्यांना प्रबोधकांना इथे बोलवतो. दत्त जयंती उत्सव हा फार मोठ्या थाटामाटा साजरा करतो. त्याबरोबर समाजोपयोगी आता आम्ही तिथे येताना बघितलं, आरोग्याची चाचपणी होतो, मागच्या वेळेला शिबिर घेतो. म्हणजे सर्व दत्त जयंती निमित्त जे सामाजिक कार्य माणसाला जी आवश्यकता असते, नुसतं दर्शन नाही तर त्या सगळ्या सोयींनी उपलब्ध ही दत्त जयंती प्रभुदास भोईर इथे करत आहे. त्यामुळे या जयंतीचं महत्त्व पनवेलला, रायगडमध्ये नाही. त्यांनी जे सर्वांच्या स्वागताचे बॅनर लावून सगळा महाराष्ट्र बघतोय, पुन्हा मुंबईकडे जाणारा, आणि एक दत्त जयंतीचा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रभुदास भोईर साजरे करतात. त्याला आमच्या शुभेच्छा. प्रभू अण्णा भोईर हे आपले मातोश्री आणि पिताश्री यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी दत्त जयंतीचा उत्सव साजरा करत असतात. त्या उत्सवाला केवळ पनवेल तालुक्यातून नव्हे तर रायगड जिल्ह्यातून सारे मान्यवर, त्याचबरोबर दत्त भक्त उपस्थिती दाखवून दत्त महाराजांचं दर्शन घेतात आणि प्रभुदासना आशीर्वाद रूपी देत आहेत. त्या उत्सवाचं खास एक विशेष आकर्षण म्हणजे संपूर्ण दिवस इथं अन्नदान चालू असतं. त्याचबरोबर केवळ अन्नदानावर न थांबता समाज प्रबोधन कशा प्रकारे होईल असे कार्यक्रम प्रबोधनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतात. वादळवारा लाईव्हसाठी साहिल रेळेकर, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.